सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला एक अपराजित योद्धा बाजीराव पेशवे. तर सुरू करते त्यातला पहिला भाग, अपराजित योद्धा बाजीराव पेशवे. छत्रपती शाहूराजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहूराजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहूराजांनी त्यांना बढती देऊन सेनाकर्ते असा किताब बहाल केला. पुढे त्यांना 1713 स्वराज्याचा पेशवा नेमला आणि कान्होजी आंग्रेंशी मैत्री घडवून आणली. अशी मैत्री प्रस्थापित झाल्याने शाहूराजांच्या राज्याला एक नवीन सामर्थ्य प्राप्त झाले. 2 एप्रिल 1728 रोजी पेशवे बाळाजी विश्वनाथचे निधन झाले. त्यांच्या जागी त्यांचा 20 वर्षाचा थोरला पुत्र बाजीराव यांना शाहूराजांनी पेशवेबंदी नेमले. या नेमणुकीला त्यांच्या बऱ्याच मंत्र्यांचा विरोध होता, पण शाहूराजांनी पटवून दिलं की बाळाजी विश्वनाथांचे प्रचंड उपकार आपल्यावर असल्यामुळे त्यांच्या मुलाला निदान एक संधी द्यावी. दुसरं म्हणजे आम्ही स्वतः या बाजीरावाची हुशारी आणि शौर्य जाणून आहोत. आणि अशा प्रकारे बाजीराव वयाच्या 20व्या वर्षी पेशवे झाले. याआधी मराठ्यांचा इतिहास पाहणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजेंपासून स्वतंत्र मराठेशाहीच्या पर्वाला सुरुवात झाली. शिवाजीराजांच्या राज्यारोहणानंतर दक्षिणेत मराठी सत्तेला राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, मराठ्यांना एकत्रित आणले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मराठा साम्राज्याची अवस्था नाजूक बनली. औरंगजेब महाराष्ट्रात उतरल्यावर संभाजीराजांनी सतत 9 वर्ष संघर्ष केला. ते फितुरीमुळे पकडले गेल्यावर औरंगजेबाने त्यांचे हाल करून त्यांना ठार केले. त्यानंतर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठे एक होऊन त्या सर्वांनी अतुल पराक्रम गाजवला. नंतर शाहूराजांचा अंमल सुरू झाला. त्यावेळी मराठी राज्याला स्थिरता नव्हती. ज्या तडफेने, शिताफीने, गनिमी काव्याने आणि कमालीच्या नेतृत्व गुणांनी छत्रपती शिवाजीराजांनी सगळे ऐतद्वेषीयता सांभाळून स्वराज्याची निर्मिती केली, ते नंतरच्या शासकांना फारसं साध्य करता आलं नाही. स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या सरदारांवर अंकुश प्रथम बाजीरावांनीच ठेवला. 1680 साली छत्रपती शिवाजीराजांचं निधन झालं. छत्रपती संभाजीराजे 1689 पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना ठार केलं. त्यांचा पुत्र शाहू कित्येक वर्ष औरंगजेबाच्या ताब्यात होता. शिवाजीराजांचा दुसरा पुत्र राजारामाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी संघर्ष चालू ठेवला. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी मोंगलास झेरी सांडले. छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी संघर्ष चालू ठेवला. औरंगजेबाने मरताना आपल्या मुलांना सांगितलं की मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी योग्य वेळी शाहूची सुटका करा. त्याप्रमाणे शाहूनं सोडल्यानंतर मराठ्यांमध्ये फूट पडली. शाहूंचा हक्क ताराबाई मान्य करीना. त्यांच्यात यादवी सुरू झाली. यात बाळाजी विश्वनाथांची भूमिका महत्त्वाची होती. कोल्हापूर पक्षाचा पराभव झाला. राज्य 2 भागात वाटलं गेलं. कृष्णा नदी पलीकडचं राज्य कोल्हापूरकरांचं, तर अलीकडचं शाहूराजांचं. याप्रमाणे छत्रपतींच्याच 2 गाद्या झाल्या, एक कोल्हापूरची आणि दुसरी साताऱ्याची. बाळाजी विश्वनाथांनी राज्यव्यवस्थेत बरेच बदल केले. छत्रपती शिवाजीराजांनी वतन जहागिरी पद्धत नष्ट केली होती. ती पद्धत शाहूराजांची एकनिष्ठ राहणाऱ्या सरदारांसाठी पुन्हा सुरू केली. पण महसूल पाठवणं, प्रसंगी लष्करी सहाय्य करण्यास ते शाहूराजांशी बांधील होते. शाहूराजे अजूनही
मोंगलांचे मनसबदार होते, म्हणजे मांडलिक होते. त्यांना स्वतंत्र राजा प्रस्थापित करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ प्रयत्नशील होते. 1720 एप्रिलपर्यंत विश्वनाथांचा अचानक मृत्यू झाला आणि पहिले बाजीराव पेशवेपदी आले. ते रणांगणातील सेनापती म्हणून अजोड होते. त्यांचा अवघा 40 वर्षांच्या आयुष्यातील निम्मी वर्ष लढाईतच गेली. अपराजित सेनापतीच्या समूहात त्यांची श्रेणी वरची आणि वेगळी ठरते, कारण जगाच्या इतिहासात एकही युद्ध न हरलेला हाच एकमेव सेनानी आहे. बाजीरावांनी पेशवेपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यावेळी देशात 2 सत्ता प्रबळ होत्या. त्याकडेही बारकाईने पाहणं गरजेचं आहे. पैशाने, ताकदीने आणि सर्व सुविधांनी प्रबळ मोगल सत्तेशी बाजीराव पेशव्यांनी केलेला संघर्ष नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पहिल्या बाजीरावांच्या लष्करी नेतृत्वाचा परामर्श घेणे आवश्यक आहे. औरंगजेबानंतर निजामासारख्या बेरकी महत्त्वाकांक्षी दुसरा कोणी नव्हता. औरंगजेबाने आपल्या सर्व गुणांना धर्मवेडेपणाने मातीमूल केले, मात्र निजाम शहाणा होता. त्याची महत्त्वाकांक्षा कधी न संपणारी होती. बाजीरावांच्या जीवनातील जेवढी वर्ष निजामाने खाल्ली तेवढी कोणी खाल्ली नाहीत. मराठा राज्याच्या उत्तरार्धात सतत अडथळा आणला तो या निजामानेच. निजामाचे पूर्वज औरंगजेबाच्या पदरी आल्यापासून त्यांनी पराक्रम गाजवून मोंगल दरबारात आपला दबदबा कायम राखला होता. बाजीरावांच्या काळात ज्या निजामांशी झालेल्या लढाईत मराठ्यांची सरशी झाली, त्या दीर्घायुषी निजामाने 3 पेशव्यांशी लढाई केली. मात्र त्याच्या असामान्य नेतृत्वाला सर्वप्रथम धूळ चाटवली ती बाजीराव पेशव्यांनीच आणि नंतर माधवराव पेशव्यांनी. हा निजाम तुर्राणी होता. त्याच्या गटातील सर्वात सामर्थ्यशाली उमराव होता. याचं खरं नाव होतं चिनकिलीच खान. जन्म 1671चा. त्याला मिळालेली पदवी निजाम उल मुल्क बादशाह फर्रुखसियरने दिलेली होती. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.